आयोजक कमिटीला या ठिकाणी ज्या खेळाडूने अक्षरशः आपल्या बॅटिंगचा दर्जा आज मैदानाच्या आतमध्ये दाखवला, अनिल ठरला या मॅचचा सुपर डुपर हिरो, प्लेअर ऑफ द मॅच अनिलला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. विनंती करेल संतोष सर. चला मान्यवरांना विनंती करतो सर. चला आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अनिल या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आनंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. चला मॅचला सुरुवात करायची. पंचांना विनंती करतो स्पीडअप घ्या, वेळ वाया घालवू नका प्लीज. या ठिकाणी तुमचा टाइम या ठिकाणी स्टार्ट होतोय. 4:09 झालेत. मॅचला होती सुरुवात. इथे पहिलाच बॉल. काय घडलाय? अगदी नो बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25चं उल्लंघन करतायत पंच. अगदी बिमर चेंडू मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी पंचांनी वॉर्निंग देखील दिली आहे. दुसरा चेंडू जर अशा प्रकारे आढळला ना तर या मॅच मध्ये तुम्हाला गोलंदाजी करता येणार नाहीये. हे क्रिकेटचं समीकरण आहे, हे क्रिकेटचं गणित आहे, हे क्रिकेटचे नियम आहेत आणि त्या नियमांप्रमाणे तुम्हाला वागावं लागणार आहे. 2 धावा फलकावर अगदी अकाउंट ओपन केल्या. इथे खोलवर टप्प्याचा बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चेंडूला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. धावचीची संधी होती. फ्री हिटचा बॉल. अगदी जर आपण पाहिलं ना तर फ्री हिटचा चेंडू असल्या कारणानं त्या ठिकाणी धाव जोराने घेतली, कारण जर धावचीत झालं तर मात्र नक्कीच अगदी तंबूचा रस्ता पकडावा लागणार आहे. गोलंदाजीसाठी श्रीकांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉइंटला चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक आलेत. वा सुंदर क्षेत्ररक्षण. स्वतः कर्णधार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बाबा चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मालेवडी टीम विनंती असणारा एक प्रतिनिधी आपला पाठवा. नाहीये? हा चालेल. आलेल्या मान्यवरांचं तसंच सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक असं स्वागत. इथे जर आपण पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, तिथे सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. अगदी जर आपण पाहिलं ना तर अंडर 15चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. हे गावाचं क्रिकेट आहे आणि जर तुम्ही मित्रांनो पाहिलं ना तर ग्रामीण पटलावर अशा प्रकारचं वातावरण आणि अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण नेहमी पाहत असतो. अगदी जर आपण पाहिलं तर एक कमी वयाचा खेळाडू आहे आणि त्या खेळाडूकडे देखील भरपूर मोठी संधी आहे. ग्रामीण पटलावर खेळत असताना मित्रांनो हे गावासाठीचं क्रिकेट आहे. गाव पातळीवर ज्यावेळी तुम्ही खेळत असता अरुण पाटील सर या ठिकाणी आमच्या सोबत ऑफिशियल टीम घेऊन जोडले, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. इथे जर आपण पाहिलं ना तर झेल टिपलाय आणि पहिला गडी, पहिला झटका अगदी संघाला लागतोय. बॅटिंग करणारी टीम आपल्याला हृदयाच्या अंतःकरणापासून विनंती करतो आपण पॅव्हलियन मधून या प्लीज. बॅटिंग करणारी टीम ज्या ठिकाणी पॅव्हलियन आहे तिथून तुम्ही या, डगआउट मधून यायचंय प्लीज. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? उदगीरी टीम चला सर, सर्वांनाच विनंती करतो प्लीज, कारण स्पर्धेचे नियम आहेत आणि त्या नियमांप्रमाणे आपल्याला वागावं लागणार आहे. कारण ही मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं आयोजन नियोजन जर तुम्ही पाहिलं ना तर पहिल्याच पर्वात अगदी भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीस आणली आहे. त्यामुळे स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गालगोट लागू नये याची देखील आपण दखल घेतली पाहिजे. आमचे अरुणजी पाटील सर देखील आमच्यासोबत जोडलेत आणि त्याचबरोबरीने मित्रांनो जर आपण पाहिलं ना तर आनंद मगदूम सर, संतोष मगदूम सर या दोन बंधूंचं मी कौतुक करेन, कारण त्यांच्या फिटनेसचा स्टँडर्ड आहे ना मित्रांनो त्याला कोणी लेवल
कुणी कम्पेअर करू शकत नाही आहे. कारण जर आपण मित्रांनो पाहिलं ना तर व्यावसायिक गटामध्ये देखील खेळतात, ग्रामीण पटलावर देखील खेळतात. अंडरआर्म असू दे, ओरम असू दे, लेदर बॉल असू दे, मोठमोठं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील खेळलं जातं आणि यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलंय. धावसंख्या 6 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 6 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. आनंद पाटील साहेबांचं देखील मी हार्दिक असं स्वागत करेल या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या जोडीला आलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुढे एकदा मनापासून मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. इथे मी गोलंदाज श्रीकांतचं कौतुक करणार आहे, कारण जर आपण पाहिलं ना तर सर पहिल्या ओव्हरमध्ये अगदी पहिल्या बॉलवर नो चेंडू आल्यानंतर देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक कशा प्रकारे असा म्हणा तर श्रीकांत या गोलंदाजाकडून आपण शिकून घेतला पाहिजे. गोलंदाजाचं नाव कळवायचंय श्री गोरख गोलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. मित्रांनो जर तुम्ही पाहिलं ना तर श्री म्हसोबा चषक 2025 पहिल्या पर्वासाठी आम्हाला रोख रक्कम 25,000 रुपयांचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलं. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे स्वर्गीय शामराव शिवाजी पाटील अण्णा यांच्या स्मरणार्थ मान्य आदरणीय पैलवान सचिन शामराव पाटील, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर मुंबई पोलीस व श्री अध्यक्ष अक्षय पाटील इंजिनियर साहेबांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी दिले गेले. त्यांचंही अगदी हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक असे आभार मानेल. त्याचबरोबरीने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपयांचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलं स्वर्गीय मंगल बाजीराव पाटील आणि स्वर्गीय बाजीराव गोपाळ पाटील यांच्या स्मरणार्थ माननीय श्री आदरणीय पैलवान असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर मुंबई पोलीस मनोजी बाजीराव पाटील साहेबांचं देखील मी हार्दिक असे आभार मानेल. या बक्षीस दात्यांचं या देणगीदारांचं मी पुनश्च एकदा मनापासून हार्दिक असं स्वागत करतो. चला एका बाजूला जर आपण पाहिलं तर एक विकी बाद झालाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी दुसरा विकी अर्थातच माही या देखील नामानं सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं. इथे जर आपण पाहिलं पहिलाच बॉल हवेत उडवलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू कोसळतोय. तिथून जर आपण पाहिलं तर 2 धावा अगदी चित्याच्या सपळाईने पूर्ण केल्या जातात. अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. चांगलं रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. ग्रामीण पटलावर जर आपण पाहिलं ना तर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट जर मित्रांनो पाहिलं तर कधीच पैशासाठी खेळलं जात नाही. ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळलं जातं गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या नावासाठी आणि गावाच्या अस्मितेसाठी क्रिकेट खेळलं जातं. म्हणूनच आमचे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू अगदी देवाप्रमाणे मानले जातात, कारण या खेळाडूंमध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो. अगदी जर आपण पाहिलं इथे खोलवार टप्प्याचा बॉल फलंदाजांना कळत नाहीये. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. समालोचन कक्षामध्ये ठेवलेल्या चमचमत्या चषकाचा मानकरी कोण होणार, या पहिल्या पर्वाचा मानकरी कोण होणार, कोणत्या गावात हे चषक जाणार, येणारी काळ आणि वेळ तुम्हाला सांगून जाईल. इथे वाह सुंदर क्षेत्ररक्षण यष्टींच्या पाठी पाहायला मिळतंय. फलंदाज होतोय बाद. अगदी जर आपण पाहिलं तर यष्टीची बाद झालेत आणि न्यू पाटर मैदानाच्या आतमध्ये यानंतर लगेचच येतील. चला विनंती असणार आहे स्वर्गीय विश्वासदादा 11 करण जोशी अर्थातच पिंटू दादा 11 करण जोशी टीमला विनंती करेल आणि त्यांच्या विपक्ष टीम असणार आहे अर्थातच श्री विठ्ठल देवी स्पोर्ट्स कडवे या दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती असणार आहे. चला आनंद मगदुम सर विनंती आहे आपण टॉस साठी लगेचच या.
कडवे टीमचे कर्णधार कुठे असतील तर सर आपण देखील लगेचच माईकशी संपर्क साधायचे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. यानंतर जिथे इनिंग संपेल तुमचा टॉस लगेचच केला जाईल आणि तिथून दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात केली जाणार आहे. तुमच्यासोबत जोडले जातील या ठिकाणी लवजी जाधव सर. या संपूर्ण स्पर्धेसाठी मित्रांनो जर तुम्ही पाहिलं ना तर सामनावीर आणि मालिकावीर सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं आदरणीय माननीय श्री संग्राम नाना खोत, अर्थातच स्वर्गीय सुलाबाई नाथा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री संग्राम नाना खोत यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच दिलं गेलं. मालिकावीर सामनावीरासाठी सौजन्य आणि मालिकावीरासाठी सौजन्य या ठिकाणी दिलं गेलं. इथे जर आपण पाहिलं तर पहिलाच बॉल अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर इथे मात्र नक्कीच दांडी गुल केली आहे. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. फलंदाज बाद झालेत, विकेटचं होईल पतन, खेळाडू बाद झालेत आणि इथून तुम्ही जर पाहिलं तर मैदान सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं, अर्थातच माननीय आदरणीय पैलवान उद्योजक युवा नेते करण जोशी, माननीय आदरणीय राजेजी पाटील साहेब यांचे बरोबर गर्दी स्वागत करेल. त्याचबरोबरीने जेवण सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं, अर्थातच स्वर्गीय दत्तात्रय महादेव पाटील यांना. धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. माननीय आदरणीय स्वर्गीय वस्ताद गुरुजी दत्तात्रय महादेव पाटील अण्णा यांच्या स्मरणार्थ माननीय आदरणीय अरविंद बळवंत पाटील साहेबांच्या माध्यमातून दिलं गेलं. त्याचबरोबरीने माननीय आदरणीय पैलवान मानसिंग श्रीरंग पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला जेवणाचे जेवण सौजन्य लाभलं, त्यांचे मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. याचबरोबरीने उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं, अर्थातच माननीय श्री आदरणीय पैलवान संग्राम नाना खोत यांच्या माध्यमातून स्वर्गीय सुलाबाई नाथा पाटील यांच्या स्मरणार्थ दिलं गेलं, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. त्याचबरोबरीने टीमसाठी टी शर्ट सौजन्य, अर्थातच जे स्वर्गीय विश्वासदादा मगदूम, अर्थातच पिंटूदादा 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, ज्यांचं आयोजन मित्रांनो आपण पाहताय, त्यांच्यासाठी या ठिकाणी टी शर्ट्स ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य दिलं, अर्थातच स्वर्गीय यशवंत साधू पवार वस्ताद यांच्या स्मरणार्थ श्री माननीय श्री आदरणीय पैलवान शरद तानाजी पवार युवा उद्योजक आणि पार्थ सॅनिटेशन कंपनीचे मालक, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. त्याचबरोबरीने अल्पोहार सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं, चिरंजीव ज्यांचा आज वाढदिवस देखील आहे, सार्थक अशोक गवळे यांच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी माननीय आदरणीय भरतजी मधुकर कांबळे यांच्याकडून आम्हाला सौजन्य लाभलं, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा वळणात आहोत या ठिकाणी मैदानाच्या दिशेने. 3 ओव्हरचा खेळ इथे मात्र नक्कीच समाप्त झालाय. विजय न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मित्रांनो आपण पाहता विजय आलेत आणि त्याचबरोबरीने या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाचं ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभलं. स्वर्गीय मंगल बाजीराव पाटील व स्वर्गीय बाजीराव गोपाळ पाटील वस्ताद यांच्या स्मरणार्थ, अर्थातच माननीय श्री आदरणीय पैलवान मनोजी बाजीराव पाटील API मुंबई पोलीस साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी लाभलं. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे प्लीज. बॉलर नेम संदीप, गोलंदाजी मार्कवर. इथे खोलवर डप्पाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावचीची आहे संधी आणि तिथे जर आपण पाहिलं तर सर किती धावा आहेत? खेळाडू या ठिकाणी दिली असणार आहेत, त्याकडे कोणतीही प्रकारची धाव या ठिकाणी घेतली जात नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या जर आपण पाहिली ना तर धावसंख्या ही केवळ 16 धावा धावफलकावर आहे. बॅकफुटला आलेत. वा काय दर्जेदार झेंडू मैदानाच्या आतमध्ये, अगदी उसळी घेणारा बॉल. या बॉल जर तुम्ही पाहिलं ना टप्पा पडलाय, ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉलने अतिरिक्त उसळी घेतली. अगदी अवाक्या बाहेर बॉल होता आणि त्याला मात्र नक्कीच कट केला.
इथे अगदी टप्पा पडलाय, चेंडू खाली राहतोय, निर्धाव चेंडूची सांगता होतीये, सुंदर चेंडू अगदी संदीपजी मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये आलेत आणि ते चांगल्या गोलंदाजीचा नजराणा मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत. इथे पुढे सरसाबा डान्सिंग डाऊन द विकेट, पंचांकडे अपील केली आहे, पंचांचा निर्णय येईल. इथे मात्र नक्कीच जर आपण पाहिलं तर पाटकट आणि एक सिंगल जी पळून पूर्ण केली जाते. एका सिंगलला धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जर तुम्ही पाहिली तर धावसंख्या 18 धावा धावफलकावर. आजच्या युगात जर मित्रांनो पाहिलं ना तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक मोठा फॅन बेस असणारा खेळाडू अर्थातच विराट कोहली याच्या जर्सीवर आपण 18 अंक पाहतो. इथे जर आपण पाहिलं तर श्रीचं खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळतंय, तिथे फायदा उचलला आणि अगदी फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत. फलंदाज बाद झालेत, विकेटचं होईल पतन, खेळाडू बाद झालेत आणि तिथून जर तुम्ही पाहिलं ना तर या डावाचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त होतोय. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय, 20 धावा झाल्यात आणि 21 धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे. चला कॅप्टन्स वरीत या दोन्ही संघांचे. कडबे टीमचे कॅप्टन श्री विठ्ठल देवी स्पोर्ट्स कडबे सर या. सचिन सर आपले कॅप्टन कुठे आहेत? चला लगेचच यायचंय. मी विनंती करेन संस्थापक अजित पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक करत आहोत. या ज्यांच्या माध्यमातून शाहूवाडी तालुका क्रिकेटला सुगीचे दिवस आले, ज्यांनी शाहूवाडी तालुक्यातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला, संस्थापक श्री अजित पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला पिंटूदादा 11 करण जोशी ओमकार पाटील, दुसऱ्या बाजूला टीम श्री विठ्ठल देवी स्पोर्ट्स कडवे हेड अँड टेल. आपल्याला कॉल करायचा आहे. ओमकार पाटील कॉल करतील, स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय आणि छापा आलाय. थँक्यू सो मच सर, मान्यवरांचा आभार. महत्वाचा टॉस जिंकला, दुसऱ्या फेरीतील लढत आहे. आज विचार केला तर मसोबा चषक 2025 मध्ये ज्या संघाने सर्वोच्च धावसंख्या नोंद केली समोर कडवे, काय निर्णय असेल? टॉस जिंकलाय, आम्ही पहिली फिल्डिंग करू. जो संघ पहिल्या सामन्यामध्ये खेळला विजय प्राप्त केल्यात, संघामध्ये काही बदल पाहायला मिळतील? नाही, आम्ही सेम टीम खेळू, काही चेंज नाही. मॅच चांगली पाहायला मिळेल. नक्कीच कमी धावांवर रोखू आम्ही त्यांना. ज्यांनी मगाशी जास्ती रन केले तर आम्ही नक्कीच आता त्यांना कमी धावात रोखू. थँक्यू सो मच. फलंदाजी करायची टीम कडवे. मगाशी 58 धावा पहिल्या सामन्यामध्ये आपण केल्यात, काय माइंडसेट असेल 3 षटकांची लढत? माइंडसेट म्हणजे आता थोडंसं आम्ही बॅटिंग लाईनअप थोडासा चेंजअप होईल आमचा. जो पहिल्या सामन्यामध्ये संघ खेळला तो संघ या सामन्यामध्ये खेळत असताना पाहायला मिळेल की काही बदल? 1-2 प्लेअरचा बदल होईल फक्त आता. थँक्यू सो मच. मी नक्कीच अजित पाटील साहेब संस्थापक आहेत शाहूवाडी तालुका क्रिकेट संघटना. सर, आपण ग्रामीण भागातून आलो, मुंबईमध्ये नोकरी व्यवसाय शिक्षणासाठी आलो, परंतु आपल्या गावाची नाळ अद्याप तुटली नाही आहे आणि ती कधी तुटणारही नाही आहे. नवी मुंबईसारख्या शहरामध्ये आपल्या शाहूवाडी तालुक्यातील खेळाडूंना खेळण्यासाठी आपण जी संधी निर्माण करून दिलीत, या संघटनेचं अगदी निर्माण केलं, त्याचा फायदा मात्र प्रत्येकाने घेतला आहे. काय सांगाल आयोजनाविषयी आणि काय संदेश द्याल आपल्या शाहूवाडी तालुक्यातील खेळाडूंना? बोला गेलं तर नियोजन तर चांगलंच आहे आणि आता होणाऱ्या दोन्ही टीमला माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. आणि एक शाहूवाडी तालुक्यांना प्लॅटफॉर्म उभा करून द्यायचं कारण एक असंच, आम्ही दुसऱ्या असोसिएशनच्या मॅचा बघत असताना तिथं आम्हाला पण असं वाटत होतं, मला आपल्या असोसिएशनचं तालुक्याचं असोसिएशन का नाही उपलब्ध होत. त्यावेळी असंच आम्ही दोघं बसलो होतो. त्यानंतर आम्ही एक वाशीला मिटिंग घेतली, त्यानंतर हा डिसिजन घेतला शाहूवाडी असोसिएशन ओपन करायचं. आणि त्यानंतर 3 वर्ष झालं चांगल्या पद्धतीनं असोसिएशन चाललं आहे. कुठं तालुक्याला आमच्या अजून काळबोट लागलं नाही आणि इथून पुढं पण लागणार नाही ह्याची मी हमी पण देतो.
आणि येणाऱ्या STPL आमची चांगली दणक्यात करून दाखवणार, हे पण माझा शब्द आहे. एक प्रश्न विचारेन सर, ज्या प्रकारे आज ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील मातब्बर खेळाडू आहेत, पिंटू दादा 11, संतोष मगदूम असतील, आनंद मगदूम सारखे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आयकॉन खेळाडू खेळत असताना आज मात्र फक्त करण जोशीचंच नाही तर शाहूवाडी तालुक्याचं नाव पश्चिम महाराष्ट्रामध्ये सन्मानाने घेतलं जातं. या संधीचा आणि या व्यासपीठाचा आपल्या तालुक्यातील खेळाडूंनी कशा प्रकारे फायदा घ्यायला हवा? आजकाल दिवस क्रिकेटला चांगलेच आहेत. आज आता पश्चिम महाराष्ट्राला आमच्या शाहूवाडी असोसिएशनमधले आयकॉन आहेत बघा, संतोष मगदूम आहे, आनंद मगदूम आहे. त्यांना एक चांगला आम्ही प्लॅटफॉर्म द्यायचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही त्याच्यापेक्षा मी चांगला प्रयत्न करतो त्यांच्यासाठी. अजून आमच्या तालुक्यात मोठे मोठे प्लेयर चांगले आहेत. आज संदीप वल्लांगडे एक आहे, विकास शिर्के आहे, अशी नावं खूप जणांची घेत नाही पण चांगले प्लेयर आहेत. यांना मी 100% चांगले अजून त्यांना वरती माझ्या प्रयत्नांना मी प्रयत्न करेन, एवढंच बोलतो. थँक्यू सो मच. मी मान्यवरांचा आभार व्यक्त करेन सर, आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात. नाणेफेक जिंकले पिंटू दादा 11, करण जोशी, गोलंदाजीचा घेतला निर्णय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. हॅलो, थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. वळत आहोत मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचबरोबरीने घाटकोपरवरून आमच्या ताईश्री आणि भाऊजी देखील या ठिकाणी सामने पाहत आहेत आणि त्यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात या संपूर्ण स्पर्धेसाठी. मनीषी आदरणीय ऋतिकजी भालेराव आणि त्याचबरोबरीने आमच्या बहिणी अनुजाताई यांच्याकडनं देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू व्हेरी मच. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. वळणार आहोत मॅचच्या दिशेनं. धावसंख्या जर मित्रांनो आपण पाहिली तर धावसंख्या केवळ 1 धावफलकावर आहे आणि गडी इथे बाद झालाय. लोअर स्कोरिंग मॅच आहे परंतु फायटिंग करावी लागणार आहे. फायटिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला फाईट द्यावी लागणार आहे. लोअर स्कोरिंग मॅच कित्येक वेळा आपण रंगताना पाहिल्या. इथे जर आपण पाहिलं ना तर लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावा लागणार आहे. प्रयत्नांती परमेश्वर. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आज स्वतःला सिद्ध करताय ना तर इथे आमचे अरुणजी पाटील सर आणि त्यांची संपूर्ण टीम तुम्हाला नक्कीच प्रसिद्ध करतील. इथे जर मित्रांनो तुम्ही पाहिलं ना तर बॅटिंग केली थोडीशी कमकुवत झाली आहे परंतु गोलंदाजी क्षेत्ररक्षण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे. केवळ 2 धावफलकावर आहेत आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर 21 धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी मात्र नक्कीच समोरील टीमने अडवून ठेवलाय. ही संपूर्ण स्पर्धा श्री मसोबा चषक 2025 परवा पहिले शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत स्वर्गीय विश्वासदादा मगदूम यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच पिंटू दादा 11, करण जोशी हा संघ आणि या संपूर्ण संघाचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जर आपण पाहिलं तर पोलिसांचं गाव आणि अगदी शूरवीरांचा तालुका. या तालुक्यात जर मित्रांनो पाहिलं तर जवळजवळ 500 पेक्षा अधिक जवान भारतीय सैन्य दलात आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबरीने महाराष्ट्र पोलीस दलात देखील आहेत. त्याचबरोबरीने गोवा पोलीस असेल. त्याचबरोबरीने महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील सरकारी जॉबला ते असणार आहेत. आणि त्याचबरोबरीने हे 2 बंधू, या 2 बंधूंचं मी खरोखरच मित्रांनो कौतुक करणार आहे. कारण एका बाजूला संतोष मगदूम सर, एका बाजूला आनंद मगदूम सर, या 2 बंधूंची भेट काही दिवसापूर्वी झाली आणि तदरम्यान त्यांच्या कारकिर्दीत नुसार आम्हाला भरपूर काही कळालं. आणि अगदी जर आपण पाहिलं ना तर कंटिन्यू सराव करत असताना त्या ठिकाणी ड्युटी करायची. त्यानंतर गावासाठी मैदानाच्या आतमध्ये एकत्र यायचं. खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील खेळलं जातं. धावसंख्या केवळ 2 धावफलकावर असणार आहे. 2 गडी इथे बाद झालेत. एका बाजूला जर आपण पाहिलं ना तर बॅटिंगसाठी मैदानात रोहित आणि गोरख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचे 18 चेंडू आणि बनवायच्या धावा
19 18 चेंडू 19 धावांची गरज जिंकण्यासाठी आहे. तुम्ही इथून देखील सामना जिंकवू शकता, परंतु तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये त्या प्रकारचे प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आणि माझ्या समालोचनासाठी देखील त्यांच्याकडनं प्राईज आलंय. अर्थातच आमचे दाजी ऋतिक भालेराव यांच्याकडनं देखील 500 रुपयांचं प्राईज या ठिकाणी ऑनलाईन ट्रान्सफर झाले. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. थँक्यू व्हेरी मच. वळणार आहोत पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज अरविंद येत आहेत. ओहो, पहिलाच बॉल फुल टॉस, अगदी बॉलर ब्राईट ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक दूरवरतून आले. दरम्यान जर आपण पाहिलं तर केवळ एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. मित्रांनो, जर आपण पाहिलं ना तर ANP लाईव्ह अर्थातच आमचे अरुणजी पाटील सर आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम आमच्या सोबत जोडली. त्याचबरोबरीने या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर या त्यांच्या आवाजाने आपण अगदी मंत्रमुग्ध झालो. अगदी लहूजी जाधव सर आणि त्याचबरोबरीने विशालजी रणवरे सरांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. इथे जर आपण पाहिलं तर पंचाच्या भूमिकेत मॅन फ्रॉम ठाणे प्रेम राव सर आणि त्याचबरोबरीने रवी राय सर यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेन. वळणार आहोत मैदानाच्या दिशेने. ही मॅच महत्त्वपूर्ण आहे. या मॅच मध्ये दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणात वारंवार फेरबदल, परंतु दादांनो तुम्हाला एकच विनंती असणार आहे, आपण थोडंसं स्पीडअप घ्या, थोडासा वेळ वाचवा. भरपूर चांगलं सहकार्य केलंय. अगदी शेवटच्या टप्प्यात या स्पर्धा आली आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय. अगदी जमिनीलगत दोन्ही आज समांतर गेलेत. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 24 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अर्थातच अवांतर, वाईट, खराब, एक्स्ट्रा धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे जर आपण पाहिलं टेकन व्हेरी गुड कॅच. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? अगदी संघर्ष आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये कायम आहे. क्षेत्ररक्षकाचं नाव कळवायचंय प्लीज. या ठिकाणी क्षेत्ररक्षक सचिन आहेत आणि सेव्ह केलाय जर्सी नंबर 13. सचिनचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अगदी समोरील संघासाठी कर्दंका ठरलाय. मैदानाच्या आतमध्ये बाउंड्रीच्या बाहेर गेलेला बॉल त्याला खेचून आणलंय आणि आमच्या कॅमेरामॅनचं देखील कौतुक करेल. वा, काय क्षण टिपलाय. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल बाउंड्रीवरती थोडासा वाचलेत. अगदी बॉडी बॅलन्स खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. जर्सी नंबर 13 सचिनचं कौतुक करेल. वाह, काय झेल टिपलाय. अगदी मोक्याच्या क्षणी मात्र नक्कीच फलंदाजाला बाद व्हावं लागलंय. इथे मात्र कायम आहे चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. इथे जर आपण पाहिलं तर ऑन साईडला चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर अगदी मान्यवरांचं देखील शुभागमन होतं या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. जर तुम्ही पाहिलं तर अगदी शूरवीरांचा तालुका, शूरवीरांचं गाव आणि संपूर्ण करंजशी गावासाठी एक स्पर्धा गावाच्या नावासाठी, एक स्पर्धा गावाच्या प्रतिष्ठेसाठी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर आपण पाहिलं तर असिस्टंट सिनियर इन्स्पेक्टर अर्थातच हौसनूर साहेब अडोसी NCO मुंबई पोलीस यांचं या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. त्याचबरोबरीने माननीय श्री आदरणीय धुमाळ साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत मुंबई पोलीस. आणि त्याचबरोबरीने माननीय श्री आदरणीय पवार साहेबांचं देखील मी हार्दिक असं स्वागत करेल. थँक्यू साहेब. अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आपलं हार्दिक स्वागत करेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपली उपस्थिती लाख मोलाची आहे. आपण देखील या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घ्यायचा. अगदी जर तुम्ही पाहिलं तर धावसंख्या झाली ती 10 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. माफ करा, 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 1 चेंडू बाकी असणार आहे.
5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 10 धावा धावफलकावर, डबल डिजिट ऑन स्कोर कार्ड, 10 धावा धावफलकावर असणार आहे. त्याचबरोबरीने या स्पर्धेला आलेले मान्यवर अर्थातच असिस्टंट सिनियर इन्स्पेक्टर हंसनूर साहेब एनसीओ मुंबई पोलीस साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करेल. त्याचबरोबरीने माननीय आदरणीय धुमाळ साहेब मुंबई पोलीस आणि त्याचबरोबरीने माननीय आदरणीय पवार साहेब मुंबई पोलीस साहेब, आपण देखील आलात. आपल्या आल्यामुळे या स्पर्धेला अगदी 4 चांद लागलेत. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 11 धावा या धावफलकावर आहेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे 12 चेंडू आणि धावा बनवायच्या त्या 10. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे. इथून देखील मॅचचं गणित पलटू शकतं. ही क्रिकेट आणि क्रिकेट हे क्रिकेटमध्ये कोणत्याही जर आणि तर मुंबई पोलीस माननीय आदरणीय पैलवान बाबासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच असिस्टंट इन्स्पेक्टर असिस्टंट सब इन्स्पेक्टर अर्थातच हंसनूर साहेब एनसीओ मुंबई पोलीस साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. थँक्यू व्हेरी मच साहेब, आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आलात. थँक्यू. यानंतर विनंती करेल माननीय आदरणीय धुमाळ साहेब, आपणास विनंती आहे मुंबई पोलीस साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. साहेब या, आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जाणार आहे. प्लीज साहेब या, आपली उपस्थिती लाख मोलाची आहे. बाबासाहेब पाटील साहेब वस्ताद आणि पैलवान क्षेत्रामध्ये देखील त्यांचं मोठं नाव आहे. मुंबई पोलीस देखील आहेत आणि अगदी शूरवीरांचं गाव, अगदी शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात आणि त्याचबरोबरीने माननीय आदरणीय पवार साहेब मुंबई पोलीस पवार साहेबांना देखील विनंती करतो, आपला देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. अगदी इंडियाची जर्सी परिधान करून साहेब देखील या ठिकाणी आलेत आणि क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि या स्पर्धेवरचं प्रेम आहे आणि खास करून आमच्या संतोषजी पाटील, संतोषजी मगदूम सर आणि त्याचबरोबरीने आनंद मगदूम सरांवरचं प्रेम आहे. थँक्यू व्हेरी मच साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. वळणार आहोत दरम्यान मॅचच्या दिशेनं. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 12 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक गडी तंबूच्या दिशेने आपल्याला परतताना पाहायला मिळाला. 12 धावा धावफलकावर आहेत. धावसंख्या जर तुम्ही पाहिली तर इथे ऑनसाईटला चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक येत आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना नकार दिलाय, थांबवलंय, रोखलंय. इथे जर आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावांनी देखील मॅच फिनिश होऊ शकते, मॅच जिंकू शकते. परंतु हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दाला कुठे स्थान नसतं. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. तुमच्या आमच्या आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट. आम्हाला एकत्र आणणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटने मित्रांनो काय दिलंय? क्रिकेटने आपल्याला खेळाडू म्हणून नाव दिलंय. क्रिकेटने आम्हाला समालोचक म्हणून नाव दिलंय. क्रिकेटने पंचांना देखील पंच म्हणून नाव दिलंय. इथे जर आपण पाहिलं काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, पंचांचं बोट जातंय आकाशाकडे, फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन होईल आणि इथे मात्र नक्कीच सुनील आपल्या हताश निराश पावलांनी मात्र नक्कीच तंबूच्या दिशेने परतताना आपल्याला पाहायला मिळतात. 13 धावा धावफलकावर आहेत. इथून जिंकण्यासाठी जर तुम्ही पाहिलं तर 8 धावांची अजून देखील गरज असणार आहे. शेवटचे चेंडू शेष आहेत 7 आणि बनवायच्या धावा 8. मी नक्कीच म्हटलं होतं हा क्रिकेटचा खेळ आहे आणि अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटचा खेळ मित्रांनो तुम्ही मैदानाच्या आतमध्ये अनुभवता. कोणत्याही प्रकारचा जाती धर्माचा भेद या ठिकाणी केला जात नाही. क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर खेळाडू वृत्ती दाखवली जाते आणि क्रिकेट आपल्याला हे शिकवतो मित्रांनो, प्रामाणिक राहा, क्रिकेटशी प्रामाणिक राहा.
इथे जर वाह काय चेंडू टाकलाय, दर्जेदार सुंदर सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी टप्पा पडलाय, चेंडू थोडस वळण घेतोय. ही खेळपट्टी आजच्या दिवसात जर पाहिलं ना तर गोलंदाजांसाठी खूप चांगली राहिली आहे. अगदी या खेळपट्टीच्या प्रेमात पडावं की काय. अगदी तुम्ही पाहिलं ना मित्रांनो तर एक सुबक खेळपट्टी या ठिकाणी आयोजक कमिटीने आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. संपूर्ण आयोजक कमिटीचं आणि त्याचबरोबरीने हे मैदान सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं, माननीय श्री आदरणीय वस्ताद पैलवान राजेजी पाटील साहेब. चला तुम्ही वेळ वाया घालवू नका प्लीज. उद्योजक युवा नेते करण जोशी टीमचे त्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल, कारण त्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण मैदान आम्हाला या ठिकाणी सौजन्य लाभल्या. चला 6 चेंडू शेष आहेत आणि बनवायच्या त्या 8 धावा. शेवटचे 6 चेंडू बनवायच्यात 8. गोलंदाजीसाठी सचिन येत आहेत, ज्या सचिनने आपल्या संघासाठी अगदी 5 धावा मैदानाच्या आतमध्ये वाचवल्या होत्या. ओ हो पहिलाच बॉल, चेंडू हवेत आहे, बॉल चाललाय. अगदी तिथे जर पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये घोषांकित क्षेत्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. 180 ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंड मध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर खेळाडूंना देखील भरपूर चांगली संधी आहे. 14 धावा या ठिकाणी धावफलकावर लगावल्यात आणि त्याचबरोबरीने गुणलेखकाच्या भूमिकेत आमच्यासोबत जोडलेत याच गावचे सुपुत्र अर्थातच आदित्य पाटील. आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्वाची इथे काय घडलंय, फुल टॉस बॉल आहे आणि अगदी जर तुम्ही पाहिलं ना भरपूर उशिराने आलेला हा चेंडू आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. आलाय षटकार. षटकाराच्या मदतीने जर तुम्ही पाहिलं ना तर सब इन्स्पेक्टर अर्थातच हौसनूर साहेब आणि त्याचबरोबरीने धुमाळ साहेब पवार साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत केलंय या बिग षटकारानं आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. इथून देखील मॅच फिरू शकते. धावसंख्या झाली ती 20 धावा धावफलकावर जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. कित्येक मॅच आहेत. आपण जर पाहिलं तर रायगड प्रीमियर लीगचा थरार मित्रांनो तुम्ही पाहिला असेल ना आणि 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 इथे मॅच जिंकली आहे अर्थातच बॅटिंग करणारे टीमने. मालेवाडी टीमने मात्र नक्कीच या मॅचला जिंकलंय. मालेवाडी या मॅचला जिंकलंय. विजयी संघाचा हार्दिक 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 असं अभिनंदन. पराभूत संघाचं भरपूर सारं कौतुक. शिवशंभ स्पोर्ट्स मालेवाडी या संघाचं मी कौतुक करेल. यानंतर जर तुम्ही पाहिलं ना तर या मॅचचा सुपर डुपर हिरो ज्याने खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी, बॅटिंग करत असताना देखील धावा बनवल्या, अर्थातच बाबा ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा जर आपण पाहिलं ना तर मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच